शारदाईला विनंती करते की त्यांनी सत्काराला उत्तर म्हणून आपल्या रसिकांशी संवाद साधावा. कारण आत्ताच मला खूप खोकला आणि ताप वगैरे होतं. आत्ता जरा म्हणजे अँटीबायोटिक्सवरच अजून आहे म्हणून बसून बोलते. प्रथम प्रकाशजींचं मी अभिनंदन करते की या प्रकारचा एक कार्यक्रम ते गेले 7 वर्ष ते करतायत. अजून एक मला इथे मेन्शन करावं असं वाटतं ते म्हणजे हा वाद्यवृंद आणि गायक अप्रतिम आहेत. खूप छान मजा आली. मी शारदाताई किंवा ज्योतिताईंसारखी मी मोठी वक्ता वगैरे नाही आहे. मी परफॉर्मर आहे. मी सादर करते आणि माझं मीडियम आहे नाटक आणि पपेट्री. याची सुरुवात कशी झाली तर 93मध्ये मी PSI या संस्थेतर्फे सेक्सकर्मींबरोबर काम केलं आणि ते होतं मुक्ती मेला मस्ती मेला. म्हणजे नुकतंच एड्सबद्दल सगळीकडे जागृती निर्माण झाली होती आणि त्यांना जागृत करण्यासाठी कॉन्डोमचा उपयोग केला जात होता. तर हे कॉन्डोम काय आहे हे या बायकांना कळण्यासाठी म्हणून आम्ही एक मस्ती मेला केला आणि त्याच्यामध्ये मी शो केला होता पपेट्सचा. त्यानंतर असं लक्षात आलं की संध्याकाळी त्यांचा धंद्याचा वेळ असतो आणि त्यावेळी कार्यक्रमाला कमी उपस्थिती होती. पण नंतर PSIने मला सांगितलं की तुम्ही या महिलांबरोबर काम करा पपेट्सच्या माध्यमातून आणि ते मी केलं. हे मी जे केलं त्याची इथे कोणीच दखल घेतली नाही. पण लंडन स्कूलला इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती पपेट्स फॉर एड्स अवेअरनेस आणि तिथे मला पेपर प्रेझेंट करायला बोलवलं 94मध्ये. तेव्हापासून ह्या अशा प्रकारचं काम मी करायला सुरुवात केली की पपेट्सचा कसा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल. 98 साली चाइल्ड राईट्सवर एक कॉन्फरन्स होती आणि मी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि तिथे मला कळलं की बालहक्क काय आहे आणि त्याच्यातले ती सनद काय आहे, त्यातले आर्टिकल्स काय आहेत, हे सगळं मला कळल्यानंतर मी इथे येऊन त्याविषयी काम करायला सुरुवात केली. बहुतेकांना असं वाटतं की कळसूत्री बाहुल्या म्हणजे काय, आपलं पोरकटपणा काहीतरी. पण मी आतापर्यंत गंभीर विषयावर माझे जे काय संदेश द्यायचे आहेत ते पपेट्सच्या माध्यमातूनच दिलेले आहेत. अजूनही वाईट असं वाटतं की वाटेवरती काचागं हे बाललैंगिक शोषणावरचं नाटक किंवा आत्ता मी अभय हे नाटक करते पॉक्सो कायद्याविषयी जागृती निर्माण करणारं. अजून लोकांमध्ये याबद्दल काही माहितीच नाही आहे आणि वाईट वाटतं की यांना म्हणजे मी छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन मी शो केले आणि तिथे मुलांसाठीच नाही तर पालकांसाठी, शिक्षकांसाठी, सगळ्यांसाठी मी हे करते आणि तेव्हा लक्षात येतं की अगदी शिक्षकांना सुद्धा याविषयी फारशी माहीत नाही. बालहक्क म्हटलं की लोकांना वाटतं बाल म्हणजे काय 10-12 वर्षाची मुलं, पण 18 वर्षापर्यंतची कुठलीही व्यक्ती ही बालकच असते हे सांगावं लागतं. आता मी अभया जे नाटक करते अत्याचाराविषयी, तेव्हा लोकांना अत्याचार माहीत नसतो, त्यांना बलात्कार माहीत असतो, पण अत्याचार म्हणजे काय ते लोकांना सांगावं लागतं की शारीरिक, मानसिक, भावनिक, ऑनलाईनसुद्धा अत्याचार होतात आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे फार महत्त्वाचं आहे. गुन्हेगाराला जर शिक्षा नाही झाली तर तो गुन्हे करतच राहील, म्हणून आवाज उठवायला पाहिजे. आणि पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही एक समस्या आहे, गंभीर समस्या आहे आणि हे शोषण करणारा नातेवाईक किंवा जवळचा मित्र असतो आणि म्हणून त्याच्याविरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे. पालक म्हणतात जाऊन जाईल, नातेसंबंध बिघडतील, पण तसं होता कामा नये. तर याविषयी मी जागृती करते. आणि तिसरा आत्ता माझा कार्यक्रम चालू आहे तो म्हणजे 7वी पास. याच्यामध्ये बालविवाह आणि मुलींचं शिक्षण याच्यावर फोकस आहे.
आणि त्याचेही आमचे शोज जोरात चालू आहेत. मला बरेच जण विचारतात की दरवेळेस तुमच्या नाटकात मुलीच का असतात, पुरुष पात्र नसतात. मग मी म्हणते की मुली ह्या पुढे महिला होणार आहेत, त्यांना आत्तापासून मला शहाणं करायचं आहे. मोठ्या माणसांना मी शहाण नाही करू शकत, मी लहान मुलींनाच शहाणं करणार आणि त्यापुढे महिला होतील तेव्हा हे चालू ठेवतील. एवढं बोलून मी आता थांबवते कारण मला धाप लागते.